brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी आहे असं म्हटलं जात होतं. मातोश्रीवर मध्यरात्री ही नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुद्धा झाले. अगदी थोड्या यापूर्वी अभिजित पाटील या इथं सहभागी झाल्याचं पाहिलं. पत्नी त्यांची इच्छुक होती इथनं या एका वॉर्डमधनं 196 नंबरच्या, आणि तरी सुद्धा अभिजित पाटलांचं असं म्हणणं आहे शिवसेना हे 4 अक्षर महत्वाची आहेत आणि शिवसैनिक म्हणून मी इथं सहभागी झालेलो आहे. आज ज्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वरळीमध्ये नाराजी आहे असं म्हटलं जात होतं, त्याच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत आणि सगळे उमेदवार आपल्याला सोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर त्या उमेदवारांशी आपण बोलूयात. यांच्यामधल्या अनुभवानं ज्येष्ठ, राजकारणानं ज्येष्ठ अशा आणि मुंबईतल्या माजी महापौर राहिलेल्या किशोरी पेडणेकर, ज्यांच्या 199 वॉर्डमधनं त्यांनी अखेरीस उमेदवारी मिळवलीच आणि त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला, अशा बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. किशोरी पेडणेकरांना पहिलेच त्या नाही म्हणतात, तर ताई तुमच्या उमेदवारीला विरोध झाला होता असं आम्ही ऐकलंय. मुळात हे सगळं नरेटिव्ह पसरवणारे कोण आहे? 2017ला पण अशीच नरेटिव्ह पसरवलेली होती, पण तोच शाखाप्रमुख येऊन माझ्याबरोबर काम करून निवडून आलोय. आता पण हे नरेटिव्ह पसरवत होते. कुठेही माझ्या उमेदवारीला किंवा याला प्रॉब्लेम नव्हता. फक्त एवढंच होतं की ज्या पद्धतीने दुकानं उघडून बसलेत आणि या 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 आणि मग तिथे काय मारामार होतात तेही आपण पाहतोय. त्यामुळे पक्ष जरा खबरदारी घेत होते. कालचा दिवस सकाळपासून म्हणजे रात्री काही फॉर्म आले आणि ते काही हे नसल्यामुळे देऊन टाकले, काही हे नसल्यामुळे उपस्थित आम्ही नव्हतो. जे उपस्थित होते त्यांना दिले. आम्ही उपस्थित झालो तर साहेबांनी सांगितलं की मी आज दहिसरपासून सुरू करतोय. तुमचा विभाग जो 11 आहे तो कसा 3:30 4ला येईल. तर आम्ही 4ला पोहोचलो. आम्हाला 4:30 काय 4:45ला मिळालं. 7:30 पर्यंत आम्ही बंगल्यात थांबलो साहेबांना भेटायला आणि सगळं घेऊन आम्ही बाहेर आलो. त्यामुळे नाराजी आता तो अभिजित तुम्ही उल्लेख केला, अभिजित पाटीलच्या मिसेसनी मागितली होती, पण सैनिक आहे तो. ती मुलगी जन्मापासून म्हणजे पक्षात आहे, त्याच्या आई वडिलांचा इतिहास आहे पक्षाचा. त्यामुळे नाराजी एक दिवस वाईट वाटतं, पण नक्की अभिता आलाच आहे अभिजित पाटील. आकर्षिका पण आमची येईल. किशोरीताई, तुमच्यासाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे? मुंबईकरांच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्वाची आहे असं म्हटलं जात आहे. राजकीय पक्षांच्या दृष्टीनं सुद्धा राजकीय पक्षांच्या अस्तित्वाची लढाई असलं म्हणतात. तर तुमच्यासाठी ही लढाई किती महत्वाची? माझ्यासाठी म्हणजे माझ्या पक्षाची किंवा मुंबईकरांच्या अस्तित्वाची लढाई नक्की निकरीची आहे. कारण 92,000 कोटीचं बजेट जे आम्ही 7 मार्च 2022ला आम्ही सोडलं, त्या मधल्या पिरियडमध्ये जो मुंबईचा निधी काढून वाटेल तिथे वापरलाय आणि तो वापरलेला दिसत नाहीये. त्यामुळे मुंबईकर धास्तावलेले आहेत. मुंबईकरांना दिसतंय की म्हणतात एका बाजूला आणि वागतात वेगळ्या बाजूला. त्यामुळे मुंबईकर आमच्या बाजूला. सत्ता आली तर पुन्हा महापौर बनणार का? बनण्याची इच्छा आहे का? नाही, इच्छा काय, माझ्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हावं पण आहे, पण इच्छा चांगलीच असायला पाहिजे. पण पक्षाची समीकरणं आणि पक्षाची इच्छा ते जर त्यांनी दर्शवली तर नक्की बसू. आता इथं असं आहे की तुम्हाला तुमच्या मतदानाच्या बरोबरच इतर उमेदवारांच्या अनुषंगानं सुद्धा काम करायचं आहे. मुंबईभर फिरावं लागू शकतं, तर त्याच्यासाठी हो, माझे शाखा प्रमुख किंवा माझे कार्यकर्ते अतिशय सक्षम आहेत आणि माझं ऑलरेडी 2 वेळा फिरून झालेलं आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम. माझ्या डाव्या बाजूला 195 वॉर्ड मधले विजय बंगे सुद्धा आहेत. तुम्हाला उमेदवारी मिळाली, कसा वाटतोय तुम्हाला हा उमेदवारीचा अनुभव? खूप आनंद झालेला आहे. गेल्या 25 वर्ष मी शाखाप्रमुख म्हणून कार्यरत आहे आणि आज गेले 30 वर्ष मी पक्षामध्ये काम करतोय एकनिष्ठपणे. त्या निष्ठेचा आज विजय आहे. त्यामुळे मी उद्धवजी असतील, राजसाहेब असतील, पवारसाहेब असतील, शरद पवारसाहेब, अमितजी ठाकरे असतील, आदित्यजी ठाकरे असतील, त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला माझ्या निष्ठेला न्याय दिला. व ही जनता मी जी गेली 30 वर्ष काम करतोय त्यात मला पूर्ण खात्री आहे की मुंबई शहरामध्ये 1 नंबर मताने मी पहिला उमेदवार म्हणून डिक्लेअर होईल. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 1 नंबर मताने निवडून याल असा तुम्हाला विश्वास वाटतोय, पण इथे नाराजी आहे, नाराजीचा फटका बसेल. नाराजांना दूर करण्यासाठी नाराजी मदत करणार का तुम्ही?
तुम्ही त्यांना आपल्या सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार का? नाही नाही, माझे आता माझ्या विभागामध्ये पुरतं बोललं तर माझ्या विभागातले मनसेचे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, सगळे एका ताकदीने काम करतायत. आता आपल्या सोबत आणखी सुद्धा एक उमेदवार आहेत, त्यांचं नाव आहे अबोली खाडे. 198 वॉर्ड मधल्या उमेदवार आहेत. तुम्हाला पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरायची संधी मिळाली, कसं वाटतंय? मी 2002 पासून या ह्याच्यात कार्यरत आहे. त्याच्यामुळे आणि माझे पती शाखा प्रमुख असल्यामुळे आम्ही वातावरणात रुळलेलो आहोत आणि शेवटी आपला विजय पण आमचाच आहे आणि गुलाल पण आमचाच आहे. आता इथे नाराजही आहे असं म्हटलं जात आहे. सगळे तर म्हणतायत नाराजी दूर केली जाईल, पण तुम्हाला नाराजीची भीती वाटते का? या जल्लोषामध्ये मला कोणी नाराज दिसत नाहीये, त्याच्यामुळे भीतीचा प्रकारच नाहीये. कशा पद्धतीची रणनीती असणार निवडणुकीसाठी? आता आमचे पक्षप्रमुख जसे ठरवून देतील त्यानुसार आम्ही त्यांचे आदेश पालन करणार. मनसे सोबत असल्याचा फायदा होईल असं वाटतं? हो नक्कीच. राजसाहेब आणि त्यांचे जे मनसैनिक आहेत ते आल्यामुळे आमची पॉवर अजून वाढली आहे आणि आता आम्ही ठाम झालोय की मुंबईचा महापौर आमचाच बसणार. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरं तर पद्मजा चेंबूरकरांशी आपण बोललेलो आहोत. किशोरीताई, एक महत्वाचा प्रश्न आहे. मनसेचा सुद्धा उमेदवार या मतदारसंघात आहे, तरी सुद्धा तो इकडे सहभागी नाहीये युती असताना पण. सगळं दुधात साखर घातली. का नाहीये या शक्ती प्रदर्शनामध्ये? या शक्ती प्रदर्शनामध्ये का नाहीये तो? थोडं टेक्निकली त्याचा फॉर्म भरतायत म्हणून मिळवला. तर इकडे आपण पाहिलेलं आहे की ठाकरेंच्या शिवसेनेचं वरळीमधले जे मतदार उमेदवार आहेत ते आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत. मनसे आणि ठाकरेंची युती आहे. इथं एका उमेदवार आहे एका वॉर्डमधला मनसेचा. ठाकरेंच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन आहे, पण मनसेचा उमेदवार या शक्ती प्रदर्शनात सहभागी नाही, टेक्निकल रिझन असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सांगितलं जात आहे. इंटरेस्टिंगली या उद्धव ठाकरेंच्या वरळीमध्ये नाराजी आहे, पण या नाराजी दूर करण्यासाठी ठाकरेंनी केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. काही अंशी पुढे काय होतंय बघणं महत्वाचं आहे. मनसेला आयत्या वेळी वेगळा उमेदवार द्यायला लागू शकतो का? कारण मनसेचा जो उमेदवार आहे तो ठाकरेंच्या मशाल चिन्हावर लढावा यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्या दृष्टीनं सुद्धा मनसेचा उमेदवार या शक्ती प्रदर्शनाच्या रॅलीमध्ये सहभागी नाहीये का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आयत्या वेळेस काही बदल होतात का मनसेच्या उमेदवाराचे हे बघणं महत्वाचं आहे. आणि महत्वाचं हे पण राहणार आहे ते म्हणजे की पुढे कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत आहेत. एकंदरीतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा हा जो शेवटचा दिवस आहे, या शेवटच्या दिवशी वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर ठाकरेंचे जे शिवसैनिक आहेत ते रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पण उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत कशा पद्धतीने नाराजांची मंथरणी केली जाते हे देखील बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपण हा फील घेण्याचा प्रयत्न केला होता, समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. कॅमेरामन राजेश श्रीमंतरसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.